झी 24 तासच्या ऑपरेशन सैतानची सरकारकडून दखल घेण्यात आलेली आहे। हा प्रकार गंभीर असून या प्रकरणी कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची ग्वाही मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे। अतिशय कडक चौकशी या संदर्भामध्ये होणार आहेत आणि जे दोषी असतील, जे असे धंदे करत असतील, मुलींना विकत घेऊन जायचं आणि त्याच्यावर मग काय पुढे काय करतात मला याची कल्पना नाही, पण ही घटना खूप चुकीची आहे, गंभीर आहे, अतिशय किळसवाणी आहे आणि यामध्ये जे जे दोषी असतील त्यामध्ये कोणी सुटणार नाही। तर पालघर प्रकरणाचा मुद्दा अधिवेशनामध्ये मांडणार असा आमदार सुलभा खोडके यांनी ग्वाही दिलेली आहे। झी 24 तासच्या ऑपरेशन सैतानचं लोकप्रतिनिधींकडून दखल घेण्यात येते, सरकारकडे विषय मांडणार असंही सुलभा खोडके म्हणाल्या। या घटनेचा मी निषेध करते, परंतु मी या ठिकाणी सांगू इच्छिते त्या भागातले जे काही आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत किंवा सामाजिक संस्था आहेत, त्यांनी त्याच्याकडे लक्ष घालून हे उघड केलं पाहिजे। ही बातमी जरी आली तर उघड आलं तर मला वाटतं शासनाने त्याच्यावर ज्या काही लोक आहेत, आता त्यांचे तर नाव नसतील, ते तर हेच असतील, पण या गरिबीला हे करून त्या लोकांची जर अशी होत असेल तर याचा मी निषेध करते आणि शासनाने नक्कीच याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। आणि जे आपण म्हणतो महिला संरक्षण असलं पाहिजे, महिला सुरक्षित असल्या पाहिजे, परंतु या आदिवासी भागामध्ये जर होते तर ते धक्कादायक। मला जी माहिती मिळाली त्या माहितीनुसार या अधिवेशनात किंवा नाही तर मार्चच्या अधिवेशनामध्ये पूर्ण माहिती घेऊन हा विषय मी शासनाकडे मांडणार।